ओके, सो हा आहे कोल्हापूरचा नवसाला पावणारा 21 कोटी महागणपती शिवाजी चौक. आणि आपल्यासोबत नितीन पाटील साहेब आहेत, कार्याध्यक्ष. साहेब, काय खासियत आहे आपल्या या गणपतीची? लांबून लोक बघायला येतात, काय सांगाल? मुंबईचा लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या कोल्हापूरचा मानाचा बघितला गेला तर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचा एक महागणपती आहे. हा महागणपती असा भव्य आणि दिव्य आहे की याची उंची 21 फूट आहे आणि रुंदी पण 21 फूट आहे. त्यामुळे याला महागणपती म्हणून संबोधलं जातं. आणि हा महागणपती लोकांच्याकडून या महागणपती या नावारूपाला आलेला हा कोल्हापूरचा 21 कोटी महागणपती आहे. आपल्यासोबत उपाध्यक्ष देखील आहेत. तर इतिहास काय सांगाल या महागणपतीचा? कधी स्थापना झाली आणि कसा इतिहास याचा? 1981 साली या कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रथम नागरिक होण्याचा ज्यांना मान मिळाला ते आमचे नेते नंदकुमार वळलू साहेब यांनी व सुहास बेंडे साहेब यांनी या मंडळाची स्थापना केली. आज तागायत 1991 पासून ते 2025 पर्यंत आणि 2025 ते 2048 पर्यंत त्या 21 महागणपतीच्या मूर्तीचं बुकिंग या ठिकाणी झालेलं आहे. हा महागणपती नवसाला पावतो याची प्रचिती अनेक लोकांना या ठिकाणी आलेल्या आहे. त्याचबरोबर 2 भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी 21 किलो चांदीची मूर्ती या महागणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या मूर्तीच्या अंगावरती आभूषण जी आहेत ही पण लोकांनी अर्पण केलेले दार्शनिक करण्यात आलेले आहेत. तसेच खामगाव कोकणामध्ये खामगाव गाव आहे, या गावामध्ये या महागणपतीचं एक दगडी पाषाणामध्ये मूर्ती तयार करण्यात आलं आहे. आजपर्यंत रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीचं मंदिर कुठेही बघायला मिळत नाही. पण ते मंदिर कर्नाटकातील मोका गावामध्ये खामगाव गावामध्ये या महागणपतीच्या मूर्तीचं मंदिर त्या ठिकाणी प्रस्थापित आहे. असा हा महागणपतीची मूर्ती ख्याती आहे. आणि नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्धी असलेला हा गणपती, याच्याबद्दल काय सांगाल? की माणसाची जी भक्ती दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष वाढत गेली आहे, विश्वास वाढलाय आणि आमच्यासारखे युवा देखील जोडले गेलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल नवसाला पावणार ह्या वाक्यावरती? नवसाला पावणारं म्हणजे भक्ती आणि भक्तीला जोड मिळालेल्या इच्छाशक्ती, या दोन्हीची जोड असल्यामुळेच या ठिकाणी या महागणपतीची ओढ निर्माण झाली भाविकांमध्ये. जपयज्ञ म्हणजे पूर्वी लोक आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करत असायचे. त्या पद्धतीने ह्या महागणपतीचा महायज्ञ म्हणून जपयज्ञ, जे आपण आयुष्यामध्ये जी काही पाप करत असतो पाप नष्ट करण्यासाठी जपयज्ञ पण केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात हा जपयज्ञ मार्केट यार्डमध्ये केला जातो. हा नवसाला पावतो याची प्रचिती अशी अनेक लोकांना आलेली आहे. त्याची बरीचशी उदाहरणं आहेत. ते आमदार असू देत, खासदार असू देत, सामान्य माणूस असू दे, गरीब कुटुंबातील असू दे, अगर मोठा कोणता व्यापारी असू दे, बऱ्याचशा लहान लहान मुलांसकट येणाऱ्या माता भगिनींना जरी विचारला तरी त्यांनाही या गोष्टीचा आनंद आलेला आहे. म्हणून हा नवसाला पावतो आणि नवसाला पावणार याची ख्याती केली. सागर पवार साहेब, काय सांगाल गणपती बद्दल? तुम्ही सगळं जे दागदागिने आहेत चांदीचे, त्याचं सगळं तुम्ही करत असता, काय सांगाल? सेवा म्हणून गेली 15 वर्ष मी या महागणपती सेवा पॉलिसी करतोय. पूर्ण महागणपतीसाठी काय पण हे माझ्याकडून असं आहे. माझं सगळं आव्हान आहे, महागणपतीसाठी काय पण नवसाला पावणारा हा महागणपती नक्की या, दर्शन घ्या आणि नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच तुमच्या चॅनलला हा व्हिडिओ पडलेला दिसेल. एक्सेप्ट करा, सांगा कोलॅबोरेशन. थँक्यू.